तर मुंबईत अजूनही गणपती विसर्जन जल्लोषात सुरू आहे। विविध चौपाट्यांवर गणपती विसर्जनासाठी मोठी गर्दी आहे। उंच उंच मूर्ती हे मुंबईच्या गणेशोत्सवांचं वैशिष्ट्य असतं। या मूर्तींची विसर्जन खोल समुद्रात नेऊन केलं जातं। अशाच एका गणेश विसर्जनाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील यांनी। गिरगाव चौपाटीवर आम्ही आता आहोत। गिरगाव चौपाटीवर समुद्रामध्ये या तराप्यावर ज्या ठिकाणाहून गणेश मूर्तींचं विसर्जन केलं जातं त्या तराप्याहून आतमध्ये समुद्रात आलेलो आहोत आणि त्या ठिकाणाहून ह्या गिरगाव चौपाटीचं असं विहंगम दृश्य जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतं। ज्या समुद्रातून मिळणारं हे चित्रण आहे, ज्या ठिकाणी संपूर्ण जे मुंबईकर आहेत ते गणेश विसर्जन करण्यासाठी या गिरगाव चौपाटीवर आलेले आहेत आणि या समुद्रातून घेतलेली ही सर्व दृश्य आहेत आणि या तराप्यावरून गणेश मूर्तींचं विसर्जन जे आहे ते पाण्यामध्ये केलं जातं। त्याचबरोबर ही गिरगाव चौपाटी लाईफ गार्ड्स असोसिएशन जे आहे त्यांच्या वतीनं ही सुविधा जी आहे ते गणेश भक्तांसाठी आणली जाते। काय सांगशील, दरवर्षी गेली 10 वर्षे तुम्ही हा उपक्रम जो आहे तो राबवला जात आहे, काय सांगशील? सर अभी ऐसा हो गया है कि हमेशा हम लोग 10 साल से हम लोग गणपति विसर्जन करते हैं। हाईटेड में कितने जन की मौत हो गई, कितने जन को हम लोग बचाए, कितने जन को मतलब हेल्प के लिए हमारे लाइफ गार्ड्स पूरा गिरगांव से लेकर नरमन पॉइंट तक का काम करता है। हमारा जो संस्था है दीपेश कोठारी वो चलाते हैं, गिरगांव चौपाटी लाइफ गार्ड्स के एसोसिएशन चलाते हैं। खास करून गणपती विसर्जनासाठी काय काय तयारी करावी? गणपतीसाठी आपल्याकडे 10 बोट आहे, 10 पॉन्टून आहे विसर्जनसाठी, की कोणाला दिक्कत नाही पाहिजे या गणपती विसर्जनमध्ये। कारण आम्ही जास्ती करून म्हणजे हे कोशिश करतात की कुठलाही हादसा नाही व्हायला पाहिजे आपल्या इथे चौपाटीमध्ये, हे अपेक्षा करतात। तर अशा प्रकारचं नियोजन आणि त्या प्रकारची तयारी जी आहे ती पाहायला मिळते आणि हे अशा प्रकारे गिरगाव चौपाटीवर जे गणेश मूर्तींचं विसर्जन जे आहे ते सर्वात जास्त गणेश मूर्ती जी आहे, जवळपास 50,000हून जास्त गणेश मूर्तींचं विसर्जन अशा प्रकारे या ठिकाणी आणलं जातं। सर्वात मोठ्या गणेश मूर्ती ज्या आहेत त्या देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत की कशा पद्धतीनं यांचं विसर्जन जे आहे ते केलं जातं। हे संपूर्ण रात्रभर विसर्जन अशा प्रकारे चाललं जातं। तराप्यावरून गणेश मूर्ती ज्या आहेत त्या आणल्या जात आहेत आणि गणेश मूर्तींचं विसर्जन जे आहे ते केलं जाते। व्हिडिओ जर्नलिस्ट अरिंदमसह कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।